एक्सक्रेशन म्हणजे काय की आपल्या शरीरातला जो वेस्ट मटेरियल आहे, वेस्ट मटेरियल, त्या वेस्ट मटेरियलला आपण काय म्हणत असतो? एक्सक्रेशन. काय म्हणायचं? एक्सक्रेशन म्हणजे आपल्या शरीरातली निघणारी सगळी घाण, याला आपण म्हणत असतो एक्सक्रेशन. काय म्हणतो? रिमूव्हल ऑफ अ वेस्ट मटेरियल produced during various life process from the body of living organism is called excretion. एक्सक्रेशन म्हणजे काय? तर आपल्या शरीरात जे काही समजा प्रोसेस घडत असतात, काय घडत असतात? प्रोसेस घडत असतात. तर अशा प्रोसेस घडत असताना, लाईफ प्रोसेस घडत असताना, लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रक्रिया करत असताना काय करत असते? काही वेस्ट पदार्थ शरीराच्या बाहेर फेकते. जसं की आपलं अन्न जिरत असताना काही घटक अन्नाचे आपण आतमध्ये घेतले आणि जी गोष्ट आपल्या शरीरासाठी आवश्यक नाही ते आपण बाहेर टाकत असतो, त्याला वेस्ट मटेरियल असं म्हणतो, त्याला एक्सक्रेशन म्हणायचं. आता हे महत्त्वाचं काय आहे? एक्सक्रेशन मेंटेन इंटरनल बॅलन्स, होमिओस्टॅसिस ज्याला म्हणतात, की आपल्या शरीरातलं संतुलन मेंटेन करायचं आहे, संतुलित ठेवायचं आहे. उदाहरणार्थ तुमच्या शरीरात घाम तसाच राहिला, काही लोक एसीचा वापर खूप करतात, एअर कंडिशन म्हणजे सतत नाही का थंड हवेच्या त्या मशीनच्या खाली राहतात, बरोबर ना, एसी मध्ये. शरीरातून एक्सक्रेशन घामाचं नाही झालं तर ती वेस्ट, ते घाम जशाला त्याला शरीरात राहतो आणि शरीर खराब होतं. सो सतत एसी मध्ये राहणाऱ्या लोकांचा घाम न निघण्याने सुद्धा मृत्यू होते. तर त्याच्यासाठी आपल्या शरीरातला वेस्ट प्रोडक्ट बाहेर गेलंच पाहिजे, वेस्ट प्रोडक्ट बाहेर गेलंच पाहिजे. जर ते नाही गेलं तर शरीरात नवीन बिमाऱ्या तयार करते, घाण बाहेर जायला पाहिजे. तर याच्यामुळे बॅलन्स. आता मला सांगा, काल आपण खाल्लं आणि खाल्लं, वेस्ट प्रोडक्ट बाहेरच नाही गेलं, आजही खाल्लं, उद्या खाल्लं, परवा खाल्लं, सतत खायला लागलो पण बाहेर काहीच नाही केलं, तर आपलं बॅलन्स राहील का? आपण बिमार पडू नाही, पोट कसं होईल? फुटायला यायची वेळ आहे, फुगेल नाही की नाही, मग आपण मरू पण शकतो. तर त्याच्यासाठी माणसानं काय करावं लागतं? वेस्ट प्रोडक्ट बाहेर गेलं पाहिजे, घाण आपली बाहेर गेली पाहिजे. त्यानंतर प्रिव्हेंट्स अॅक्युम्युलेशन ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस. तर आपल्याला जे काही टॉक्सिक सबस्टन्सेस आहे, टॉक्सिक सबस्टन्सेसचा अर्थ काय होत असतो? की जे काही विषारी तुमचे पदार्थ आहेत, ठीक आहे, ते विषारी पदार्थ टाळण्यासाठी प्रिव्हेंट्स अॅक्युम्युलेशन म्हणजे एका जागी गोळा विषारी पदार्थ शरीरात होता आणि ते नाही झाले पाहिजे. प्रिव्हेंट्स म्हणजे टाळणे. तर ते टाळायसाठी आपल्याला नाही का एक्सक्रेशन होणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर हेल्प्स इन अ प्रॉपर फंक्शनिंग ऑफ सेल, टिश्यू आणि ऑर्गन. आपल्या शरीरातल्या पेशीचं, त्याच्यानंतर टिश्यूचं, त्याच्यानंतर आपल्या अवयवाचं काम जे आहे, कार्य आहे, ते बिघडलं नाही पाहिजे, सुरळीत चाललं पाहिजे. आणि हे सुरळीत चालण्यासाठी आपल्या शरीरातली घाण बाहेर पडली पाहिजे, नाहीतर त्या कामामध्ये बिघाड तयार होतो. ठीक आहे. त्यानंतर एसेन्शियल फॉर सर्वायव्हल. आणि आपल्याला जर जगायचंच असेल तर जीवन जगण्यासाठी आपल्या शरीरातले एक्सक्रेशन म्हणजे आपल्या शरीरातले घाण पदार्थ, वेस्ट मटेरियल बाहेर पडणं अत्यंत आवश्यक आहे. वेस्ट प्रोडक्ट्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कोणते कोणते वेस्ट पदार्थ आपल्या शरीरात आहे? जसं आपल्या घरातला कचरा आपण कशात टाकतो? एका डस्टबिन मध्ये टाकतो, आहे की नाही? तसं आपल्या शरीरामध्ये काही वेस्ट पदार्थ, जसं कार्बन डायऑक्साईड शरीरात आहे, बाहेर फेकणं गरजेचं आहे. आपल्या शरीरात विषारी पदार्थ कार्बन डायऑक्साईड आपल्याला नको आहे, तो काय करावं लागेल बाळांनो? काय करावं लागेल? बाहेर पडला पाहिजे. कोण? कार्बन डायऑक्साईड. आणि ऑक्सिजन घेतो आपण, कार्बन डायऑक्साईड सोडतो. काय आतमध्ये घेतो? ऑक्सिजन. आणि बाहेर काय सोडतो? त्यानंतर पाणी आपण नाही का काही प्रमाणात नाही का हे वेस्ट प्रोडक्ट आहे, बाहेर गेलं पाहिजे, घामाच्या फॉर्म मध्ये जातं, स्वेटिंग. त्यानंतर नायट्रोजेनियस वेस्ट ज्याला म्हणतो आपल्या शरीरात आपण लघवी म्हणतो, बरोबर आहे? तर ते युरिन जे आहे त्याच्यामध्ये असते काय? युरिया असते, फार विषारी पदार्थ आहे. अमोनिया विषारी पदार्थ आहे. त्याच्यानंतर युरिक ऍसिड प्रचंड घातक पदार्थ आहे. तर हे युरिक ऍसिड, अमोनिया, युरिया हे पदार्थ शरीरातून बाहेर जाणे, म्हणून लघवी आल्याच्या नंतर थांबवायची नाही, तर आपण जाणं, कारण हे घाण पदार्थ आपल्या शरीरात नसले पाहिजे, हे बाहेर गेले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर एक्सेसिव्ह साल्ट, आपल्या शरीरातलं जे मीठ असतं, सोडियम क्लोराईड ज्याला म्हणतो NaCl, हे आपलं मीठ. तर कधी कधी तुम्ही पाहत असाल आपले बाबा किंवा घरातली माणसं काम केल्याच्या नंतर बनेनवर असं काहीतरी असं पांढरं पांढरं पडलेलं दिसतं ना, पांढरं पांढरे बनेन. खूप काम करून आल्यावर
त्यांच्या बनिनाला पांढरे डाग पडतात, आपण म्हणतो मिठासारखं दिसायला लागतं. ते काय आहे? एक प्रकारचं सोडियम क्लोराईड आहे. काय आहे? ऑर्गॅनिक ऍसिड असतं, टॅनिस असतं, रेझिन्स असतं आणि गम्स असतं. हे बाहेर निघणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर अॅनिमल मध्ये जे आहे काय राहतं, अॅनिमल जे आहेत आपले म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, प्राणी. तर या प्राण्यामध्ये जे एक्सप्रेशन होतं ते कसं होतं बघायचं आहे आपल्याला. ड्युरिंग ब्रीदिंग, जेव्हा श्वासोश्वास घेतात माणसं, अॅनिमल रिलीज वॉटर वेपर, पाण्याची वाफ जी आहे ती प्राणी सोडतात. आपण जे आहे ते पाण्याची वाफ आपल्या तोंडावर टाकतो. हिवाळ्यात कधी जर असं करून पाहिलं तुम्ही तर तुमच्या तोंडातून तुम्हाला गरम वाफ निघलेली दिसते. हिवाळ्यामध्ये बघा ना तुम्ही काय निघते, त्याला वाफेला वेपर म्हणतात. ते H2O पाणी आहे. त्यानंतर तुमच्या शरीरातून काय निघते, कार्बन डायऑक्साईड सुद्धा निघतो. काय निघतो? कार्बन डायऑक्साईड. या फुफ्साच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साईड बाहेर निघतो. ठीक आहे. त्यानंतर थ्रू द स्किन, हे झालं श्वासोश्वासातून काय निघतं तर CO2, श्वासोश्वास. बरोबर आहे. आता आलं तुमचं त्वचा, की तुमच्या त्वचेच्या माध्यमातून काय, ही तुमची त्वचा आहे आपली, हे स्किन आहे की नाही, याला त्वचा म्हणतात. स्वेटिंग ग्लँड असतात, तिथं घाम बाहेर फेकणाऱ्या अशा पद्धतीचे काय असतात, ग्लँड असतात. तर आपल्या इथून नाही काय राहतं, घाम बाहेर निघतो. ॲनिमल रिलीजेस स्वेट, स्वेट म्हणजे घाम. थ्रू द स्वेट ग्लँड्स म्हणजे घामाच्या ग्लँडच्या माध्यमातून ते घाम बाहेर फेकले जातात अशा पद्धतीनं. थ्रू द किडनी, आता किडनीच्या माध्यमातून, आपली जी किडनी आहे त्या किडनीतून काय बाहेर निघते, ॲनिमल पासेस युरिन. युरिन म्हणजे तुमची जी लघवी आहे, तर ही लघवी नाही का काय केल्या जाते, कशातून फिल्टर होऊन येते, किडनीतून. कशातून? किडनी. आणि जर आपण लघवी नाही केली तर आपल्या किडनीवर प्रेशर येतं, दाब येते. म्हणून माणसांना सर मी जाऊ की नको, बिनधास्तपणे आपल्याला ते प्रेशर आलं आपण जायचं, जास्त विचार करायचा नाही. ठीक आहे. हे अशा पद्धतीची ही किडनी आहे. बघा कशी दिसायला लागली अशा पद्धतीची, काजू सारखा कार्यक्रम आहे की नाही. त्या माणसाला अशी किडनी असते. ही युरेटर आहे अशा पद्धतीचं. ही युरिनरी बॅडर इथं नाही का आपली लघवी साठवून राहते, युरेट्राच्या माध्यमातून ते बाहेर जाते. ठीक आहे. त्यानंतर अदर मोड्स, दुसरे काही माध्यम आहेत. आता सम ॲनिमल एक्सक्रीट वेस्ट थ्रू द गिल्स. गिल्स म्हणजे अशा पद्धतीचे गिल्स आहे. बरोबर आहे. गिल्स म्हणजे काय, की आपला जे मासा आहे ते श्वासोश्वास कशाने घेते, आपल्या कल्याणे आपल्यासारखं नाकाराने. तर त्याच्या पद्धतीतून ते त्याच्या वेस्ट पदार्थ कल्ल्याच्या माध्यमातून टाकते. हे पाहिजे दिसायला कल्ला. त्यानंतर अर्थवॉर्म, गांडूळ ज्याला आपण म्हणतो, हे गांडूळ काय करते, नेफ्रोरेडियाच्या माध्यमातून वेस्ट प्रोडक्ट टाकते. पाहिजे नेफ्रोरेडिया काय राहतो, नेफ्रिडिया. काय, नेफ्रिडिया नावाचा घटक आहे, त्याच्यातून गांडूळ आपला वेस्ट पदार्थ टाकतो. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे इन्सेक्ट जे असतात त्याच्यात माल्फिजियन ट्यूबल्स असतात. कोणकोणते, माल्फिजियन ट्यूबल्स. काय, माल्फिजियन ट्यूबल्स. तर हे ट्यूबलच्या माध्यमातून घाण वेस्ट प्रोडक्ट नाही का इन्सेक्ट बाहेर फेकत असतात. कळलं तुम्हाला, की मग लक्षात ठेवायचं श्वासोश्वासाच्या माध्यमातून CO2 आणि H2O, स्क्रीनच्या माध्यमातून जे स्वेटिंग ग्लँड आहे त्याच्यातून घाण येते, किडनीच्या माध्यमातून लघवी युरिन ज्याला म्हणतो, युरिक ऍसिड अमोनिया त्याच्यात असते. आणि अदर्स मोड म्हणजे जर तुम्ही पाहत असाल मासा पाण्यात राहतो, तो गिल्सच्या माध्यमातून आपल्या कल्ल्यांच्या माध्यमातून नाही का ते एक्सक्रेशन करतं. गांडूळ जे आहे ते नेफ्रिडिया नावाचा घटक आहे, त्याच्यातून आपल्या नाही का घाण बाहेर फेकते. आणि जे आपले इन्सेक्ट असतात त्याला म्हणतात माल्फिजियन ट्यूबल्स. जे आता माल्फिजियन ट्यूबल्स याच्या माध्यमातून इन्सेक्ट आपली घाण बाहेर फेकतात. लक्षात घ्यायला लागलं. त्यानंतरचा भाग नाही का लक्षात घ्या अजून, की आपल्याला एक्सक्रेशन प्लांट मध्ये कसं होतं. प्लांट नंतर घाण कशी बाहेर निघते, आपण जे प्लांट्स म्हणतो. तर स्टोरेज इन ओल्ड पार्ट्स, प्लांट स्टोअर वेस्ट मटेरियल इन देअर बार्क, म्हणजे त्याच्या सालीमध्ये, या सालीमध्ये त्याच्या घाण असते. ठीक आहे. आणि द ओल्ड लीव्ह, जुनी पानं आहेत की नाही, त्या जुन्या पानात एक्सेसिव्ह साल्ट, टॅनिश, रेझिन, गम, क्रिस्टल्स लाईक कॅल्शियम ऑक्झिलेट. हे कॅल्शियम ऑक्झिलेट जे आहे कधी कधी पानावर पहा तुम्ही अशा फुटकुळ्या दिसतात,
ते कॅल्शियम ऑक्सिलेट आहे, म्हणजे त्याला स्फटिक म्हणतात, क्रिस्टल सारखे काही काही पानावर असे डाग पडलेले दिसतात अशा पद्धतीचे, आणि हे कॅल्शियम म्हणजे ज्याला कॅल्शियम म्हणतो त्याचे क्रिस्टल्स आहेत, कॅल्शियम ऑक्सिलेटचे क्रिस्टल तिथं असतात. हे म्हणजे काय आहे तर जुन्या झाडाचं घाण पदार्थ आहे, त्या पानावर आपल्याला डाग डाग दिसतील की नाही, त्याच्यावर असे खवल्या आलेल्या राहतात, ते आहेत कॅल्शियम ऑक्सिलेट. काय आहे कॅल्शियम, किंवा गम दिसते झाडाला असं नाही का काहीतरी गम सारखं तुम्ही चिकट पदार्थ म्हणता, डिग डिग, ते त्याची घाण आणि ते आपण खातो. ओके, त्यानंतर बघा when these leaves and pieces of bark fall off they waste excreted. त्यानंतर बघा gums and resins, some plants release the sticky liquid. चिकट चिकट द्रव पदार्थ काही रोपटे बाहेर फेकतात, and from their stems due to the injury. जसं आपण काही काही झाडावर लोक अशी विड्यानं किंवा कुऱ्हाडीनं असं कापतात त्याला, तिथून काहीतरी असा चिकट चिकट पदार्थ निघते, काही दिवसांनी त्याला डिंक घेऊन जातात, डिंक म्हणतो आपण त्याला, आहे की नाही. तर ते गम जे असतं आपण पहिल्यांदा पुस्तक वगैरे चिपकवायचं त्याने, आठवते डिग असायचा हे करायचा, तर ते पदार्थ म्हणजे घाण आहे त्या झाडांची, त्याला म्हणतात गम्स आणि रेजिन. नॅचरल मॅन मिळाले आहे. रूट एक्सक्रेशन कसं राहतं तर रूट ऑफ प्लांट्स रिलीज सम वेस्ट मटेरियल इनटू द सॉइल. तर अशा पद्धतीने अशी घाण मुळं नाही का त्याच्यात काय करत असतात, ऑर्गॅनिक ऍसिड वगैरे नाही का बाहेर टाकत असतात, काय ऑर्गॅनिक ऍसिड, अशा पद्धतीने नाही का आपल्याला कळतं की ऑर्गॅनिक ऍसिड, एन्झाईम आणि साल्ट. मग तुम्हाला कोणी विचारलं की बाबा मुळानं आपली घाण काय काय सोडते मुळातून, तर ते त्याचे ऑर्गॅनिक ऍसिड बाहेर टाकते, काय ऑर्गॅनिक ऍसिड, दुसरं एन्झाईम टाकते आणि तिसरं साल्ट, हे त्यांच्या मुळातूनच बाहेर टाकते. आपण कशी आपली घाण बाहेर टाकतो तसं ते पण त्याच्या खालून टाकतो. काय टाकायला लागलं, एन्झाईम, साल्ट आणि ऑर्गॅनिक ऍसिड. कोणकोणतं, ऑर्गॅनिक ऍसिड, एन्झाईम आणि साल्ट. त्यानंतर व्हायोलेटाइल सबस्टन्सेस, सम प्लॅनेट एक्सक्रीट व्हायोलेटाइल वेस्ट इन द फॉर्म ऑफ गॅसेस अँड एसेन्शियल ऑइल्स. एसेन्शियल ऑइल्स आणि फायटोनिसाइड्स. आता हे काही काही फ्लावरच पहा गॅसच्या फॉर्म मध्ये हे टाकतात, गॅसेस म्हणजे वायूच टाकतात डायरेक्टली, की वाफ स्वतःतून निघतात काही झाड, तर त्याला एसेन्शियल ऑइल्स किंवा फायटोनसाइड्स असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर जनरल अडॉप्टेशन बाय स्टोरिंग वेस्ट इन द व्हॅक्युअल्स अँड सेल वॉल्स, प्लांट अवॉइड व्हॅक्युलेशन ऑफ द टॉक्सिक मटेरियल. अशा पद्धतीने जनरल अडॉप्टेशन म्हणजे सामान्य अनुकूलन कसं होते, बाय स्टोरिंग वेस्ट इन द व्हॅक्युल्स, व्हॅक्युल मध्ये स्टोअर करून, and सेल वॉल मध्ये आणि प्लांट मध्ये अवॉइड एक्युमुलेशन ऑफ टॉक्सिक मटेरियल. तर बरेच वेळेस काय केलं जातं, हे याच्यात व्हॅक्युल्स मध्ये, सेल वॉल मध्ये आणि प्लांट्स काय करतात, ते टॉक्सिक ऍसिड ज्याला म्हणू शकतो आपण टॉक्सिक मटेरियल आहे ते गोळा करायचं टाळते. लक्षात येतं. अशा पद्धतीने आपल्याला एक्सक्रेशन नावाची गोष्ट होती. त्यानंतर बघा की आपल्याला शिकण्यासारखं काय आहे याच्यात, तर एवढं लक्षात ठेवायचं, एक्सक्रेशन इज एसेन्शियल फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू मेंटेन इंटरनल एन्व्हायरमेंट. माणसाच्या आतलं वातावरण पद्धतशीर ठेवायचं असेल, गडगड झालं नाही पाहिजे, धिंगाणा नाही झाला पाहिजे, असलं एन्व्हायरमेंट पद्धतशीर झालं पाहिजे, राहिलं पाहिजे, याच्यासाठी एक्सक्रेशन होणं गरजेचं. दुसरं, ॲनिमल पजेस स्पेशलाइज्ड ऑर्गन. माणसाकडे काही खास अवयव असतात, जसं लंग आहे, स्किन आहे, किडनी आहे, याचा वापर एक्सक्रेशन साठी करतात. किडनी, लंग्स, स्किन. प्लांट लॅक स्पेशलाइज्ड एक्सक्रेटरी ऑर्गन, की रोपट्यांकडे खास प्रकारचे नाही का ऑर्गन आहेत, स्टोअर आणि रिमूव्ह करतात, म्हणजे काही साठवून ठेवतात आणि काही वेस्ट पदार्थ फेकून देतात. एक्झाम्पल ऑफ प्लांट वेस्ट, एक्सेसिव्ह साल्ट फेकून देतात, टॅनिक्स, रेझिन्स, गम्स, कॅल्शियम ऑक्सिलेट क्रिस्टल, हे सगळे त्या प्लांटचे वेस्ट प्रोडक्ट होय. त्यानंतर एक्सक्रेशन अँड अस्मोरोबिलेशन आर द इम्पॉर्टंट प्रोसेस फॉर सर्वाइव्हल अँड अडॉप्टेशन. ह्या दोन प्रोसेस फार महत्त्वाच्या असतात. ब्रीथिंग आउट, आपण जेव्हा श्वासोश्वास बाहेर टाकतो तेव्हा काय बाहेर जाते रे, पाणी आणि कार्बन डायऑक्साइड. घाम आला की आपल्या बाहेर काय जाते, वॉटर, सॉल्ट आणि युरिया. युरिन मध्ये काय असते, युरिया, युरिक ऍसिड आणि साल्ट. आणि प्लांट काय करत असतात, स्टोरेज करतात, सिक्रेशन करतात आणि रूट मधून एक्सक्रेशन करतात. लक्षात येते.